नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई शहरावर नजर टाकली तर वातावरण मोदीमय दिसतंय. सर्वकडे मोदींच्या सभेसाठी, मोदींच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स आणि सगळ्या पक्षांचे, राजकीय पक्षांचे झेंडे, असं काहीसं वातावरण मुंबईमध्ये दिसते. प्रामुख्याने वातावरण घाटकोपर, अंधेरी या परिसरामध्ये दिसते. याचं कारण आहे नरेंद्र मोदी यांची आज मुंबईमध्ये प्रचारासाठी सभा होतीये. 2019चा विचार केला तर नरेंद्र मोदी यांच्या 2024च्या निवडणुकांसाठी होणाऱ्या सभांचा आकडा हा जवळपास दुप्पट आहे. मुंबईमध्ये तो आकडा आणखी वाढतोय आणि याचं कारण आहे मुंबईचं महत्त्व भाजपसाठी जे आहे ते फक्त या लोकसभेच्या निवडणुकीसाठी नसणार आहे, तर ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुद्धा. या अगोदरच्या वर्षभराचा इतिहास पाहिला तर नरेंद्र मोदी यांनी अवघ्या वर्षभरात महाराष्ट्राचे जवळपास 9 दौरे केले, विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी. मग प्रश्न हा उपस्थित होतोय, निवडणुकीच्या आधीपासून ते निवडणुकीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रावर इतकी मर्जी का बसतीये? याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात या मुद्द्यासंदर्भातली आणखीन काही महत्त्वाची इंटरेस्टिंग माहिती. मोदींची महाराष्ट्रावर मर्जी का? प्रकल्पांच्या उद्घाटनातूनच मतांच्या पेरणीसाठी ही मर्जी आहे का? कारण जवळपास वर्षभरामध्ये 9 वेळा दौरे झाले महाराष्ट्रामध्ये. राज्यामध्ये 45 पारचा नारा साध्य करायचा आहे भाजपला, राज्य भाजपला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इतके दौरे होत आहेत का? देशामध्ये 400 पारचा नारा जर सत्यात आणायचा असेल तर महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागा महत्त्वाच्या असतील. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे का मोदींच्या महाराष्ट्रावर मर्जी असण्याचा? हिंदुत्ववादाचे पाईक आपणच आहोत हे सांगण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे का? अर्थात जर असं असेल तर निशाण्यावर आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट. प्रादेशिक पक्षांचं आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा प्रयत्नशील आहेत का? कारण महाराष्ट्रातले 2 महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष हे सध्या भाजपसमोर आव्हान बनून उभे आहेत. देशाच्या आर्थिक केंद्रावर सत्ता मिळवण्यासाठी मुंबई देशातलं सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक केंद्र, जे महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आहे, तिथली सत्ता हवी असेल तर लोकसभेची निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची असणार आहे. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करायची आहे का भाजपला? आजपर्यंत भाजपचं सत्यात न आलेलं हे स्वप्न आहे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचं. लोकसभेतून त्याचा मार्ग जाणार आहे का? महाराष्ट्रामधल्या सत्तांतराला नैतिक बळ देण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं ते अनैतिक होतं अशी महाराष्ट्राच्या जनतेची भावना झालेली आहे. सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने आहे आणि हे सगळं जर मोडून काढायचं असेल, जे काही महाराष्ट्रात झालंय ते नैतिक झालंय असं म्हणायचं असेल तर यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधला मोठा विजय भाजपसाठी आणि त्यांच्यासोबत गेलेल्या पक्षांसाठी गरजेचा असेल. मग त्यासाठीच मोदींची महाराष्ट्रावर एवढी मर्जी आहे का? ठाकरेंबद्दलची सहानुभूतीची लाट पुसण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा प्रचार आणि नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रामध्ये असणं हे महत्त्वाचं असेल का? असे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होत आहेत आणि याच मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आत्ता स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहे. आपलं खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष अगदी काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सचिन सावंत काँग्रेसचे नेते काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. राजकीय विश्लेषक संजीव शेवडेकर हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. संजीव शेवडेकर आता आपल्यासोबत आहेत. संजीव शेवडेकरजी, अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. नरेंद्र मोदी यांचा जवळपास गेल्या वर्षभरातला महाराष्ट्राशी असलेला संबंध पाहिला तर वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात केलेले दौरे आणि निवडणुकांच्या दरम्यान सभांसाठी त्यांनी केलेले दौरे, या सगळ्याची एकत्रित जुळवाजुळव केली तर काय चित्र तुम्हाला दिसतं? एक तर कसं ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि कसं आहे की सगळीकडे सगळेच उमेदवार म्हणतात ही निवडणूक आमची नसून मोदीची आहे. त्याच्यामुळे जे काय आकडे येतील, 400 पार येतील, 400च्या खालती येतील, त्याचं सगळं श्रेय त्यांनाच जाणार आहे. त्याच्यामुळे ऍज अ कॅप्टन ऑफ द टीम त्यांना ही हॅज टू पुट हिज बेस्ट फूट फॉरवर्ड. त्याच्यामध्ये सगळं प्रयत्न करतायत आणि सगळे जिथे खास करून विशेष लक्ष महाराष्ट्रात आहे, कारण महाराष्ट्रात मागच्या वेळी शिवसेना बीजेपी युती म्हणून 42 जागा होत्या आणि ते ह्यावेळी कमी होऊ नये याचा त्यांचा प्रयत्न असेल म्हणून ते फार जोर लावतायत. बर, विश्वास पाठकजी, 2019च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मला वाटतं 9 सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या. यावेळेस एकतर प्रचार सभांसाठी वेळ खूप मिळालाय, कारण 5 टप्प्यात निवडणुका होत आहेत. जवळपास महिनाभर, 1 महिन्याला 4 दिवसच कमी आहेत, इतक्या दिवस प्रचार चालणार आहे आणि मोदींच्या सभांची संख्या जवळपास दुप्पट होतीये. एक्झॅक्ट आकडा तुम्ही मला सांगू शकता? काय नेमकं कारण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये जवळपास तुमच्या प्रत्येक उमेदवारासाठी आयोजित करण्याचं?
नाही बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या सभा होतात आहे त्याची दोन कारण आहे की ज्या ज्या ठिकाणून डिमांड येते त्याप्रमाणे मोदीजी तिकडे जात असतात. बर. आणि जर बघितलं आपण तर विदर्भामध्ये देखील सभा झाल्या, मराठवाड्यात झाल्या, पश्चिम महाराष्ट्रात झाल्या, उत्तर महाराष्ट्रात झाल्या आणि आता ती मुंबईला देखील सभा होतात आहे. त्याचं कारण हेच आहे की आम्ही जो 370 बीजेपी ॲट इट्स ओन आणि एनडीए म्हणून 400च्या वर जो आम्ही जर टार्गेट घेतलाय, तर टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि मोदीजी हे आमचे स्टार प्रचारक आहेत. मोदींची जे जसं 9 आहेत त्याचप्रमाणे अमित भाईंनी देखील 6, अमित शहानी 6 सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत. योगीजी देखील सभा घेतात आहे, देवेंद्रजी फडणवीसांनी तर 105च्या वर सभा घेतलेल्या आहेत, गडकरी साहेब घेतात आहे. त्यामुळे आम्ही स्पर्धा आम्ही स्वतःशीच करतोय. कारण 2014ला जर बघितलं तर आमच्या 272 जागा होत्या, 2019ला त्या 303 जागा झाल्या, आता आम्हाला 370 करायच्या. त्यामुळे आम्हाला आमच्याशी जर स्पर्धा करायची असेल तर अशा प्रकारचं परिश्रम करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. बरं, त्याच्यात मग एक मुद्दा महत्वाचा असतो की नरेंद्र मोदी यांचा चेहरा नसेल तर निवडणुका लढवणं तुमच्या उमेदवारांना खरंच कठीण आहे. काय विचारण्याचं कारण हे आहे की तुमचे बहुतांश उमेदवार आहेत, जे 23 उमेदवार मागच्या 2019ला जिंकले होते, खासदार बनले होते, त्याच्यात तुम्ही खूप मोठा काही बदल केलेला नाहीये. बऱ्याच ठिकाणी तेच उमेदवार कायम आहेत. असं असताना, त्यांची 5 वर्षांची कामगिरी असताना, केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असताना, निवडणुका लढवण्यासाठी इतर कोणत्याही मुद्द्यांपेक्षा नरेंद्र मोदी यांचा चेहरा महत्वाचा आहे या सगळ्यांसाठी. 2 गोष्टी आहे. एकतर आमच्याकडे उमेदवार आम्ही जेव्हा निवडतो तेव्हा त्याचा निकष एकच असतो की विनेबिलिटी. आम्ही आमच्या पद्धतीने सर्व्हे करतो, त्यामुळे अनेकदा उमेदवार रिपीट होतात, कधी आम्ही बदलतो. त्यामुळे पूर्ण 48च्या 48 जागा जर जिंकायच्या असतील तर अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करतो. राहिला प्रश्न मोदीजींचा, तर मोदीजी हे आमचे प्रधानमंत्री पदाचे फेस आहेत. त्याचं कारण असं आहे की 2014ला जेव्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं तेव्हा लोकांना त्यांच्याकडनं ज्या काही अपेक्षा होता त्या अपेक्षा पूर्ण करणारा नेता असं त्यांना लक्षात आलं, म्हणून 2021 मध्ये त्यांनी परत रिपीट केलं. आणि 2019 ते 2024 आज अनेक महत्वाचे प्रश्न मोदीजींनी मार्गी लावले. जसं 370 सारखा अतिशय किचकट आणि म्हणजे काय म्हणतात की होणारच नाही असं जे लोक म्हणत होते, तो विषय देखील त्यांनी अतिशय शांतपणे व्यवस्थित त्यांनी तो लावला. मग आर्थिक स्थिती असो, आपण 11व्या स्थानावरनं 5व्या स्थानावर आलेलो आहे. नंतर लोकांचे जे काही छोटे मोठे विषय होते त्यात त्यांनी हात घातला. मग तो टॉयलेटचा विषय असो, नलचे जल असो, रस्ते असो, पाणी असो, वीज असो, अन्नधान्य पुरवठा असो, त्यामुळे तोच आमचा चेहरा आहे. त्यामुळे ते आमचे स्टार प्रचारक देखील आहेत. सचिन सावंतजी आहेत का आपल्यासोबत? सचिन सावंतजी, आवाज येतोय माझा? मला वाटतं ते थ्रू झालेले नाहीयेत. विश्वास पाठकजी, आणखीन एक मग महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो की जर 2019ला 9 सभा आणि 2024ला आता जवळपास 18 सभा होतात नरेंद्र मोदी यांच्या, हे सगळं होत असताना विरोधकांचा हा आरोप आहे की महाराष्ट्रामध्ये जितक्या सत्तेची अपेक्षा भाजपला आहे तितकी सत्ता, तितक्या जागा मिळताना दिसत नाहीयेत. म्हणून मुळात महाराष्ट्राच्या निवडणुका 5 टप्प्यांमध्ये इतके मोठे दिवस त्याच्यासाठी लागतात आणि मोदींच्या सभा जास्तीत जास्त संख्येनं घेता याव्या यासाठी हा सगळा खटाटोप आहे. विरोधकांना जे म्हणायचं ते म्हणू शकतात, कारण त्यांचे मुद्दे हेच असतात की मोदीजींच्या सभा जास्त का, मोदीजींच्या सभा कमी काय, ते मुद्द्यांवर बोलतच नाही. आम्ही जे काही इलेक्शन लढवतो हे मुद्द्यांवर लढवत आहे. मुद्द्यांवर असं की विकासाचं राजकारण, आम्ही जनतेपर्यंत जे पोहोचलो आहे, गरिबांपर्यंत जो पोहोचलो आहे, अंत्योदयाची संकल्पना आम्ही ज्या प्रकारे राबवलेली आहे त्या माध्यमातून आमची एक लाभार्थ्यांची मोठी वोट बँक तयार झालेली आहे. त्या लाभार्थ्यांच्या वोट बँकेपर्यंत आम्ही जातोय. ते करताना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हा आमच्यासाठी प्रश्नच नाही. कारण जर आम्ही नळातनं पाणी देत असू तर प्रत्येक घरात ते पाणी जातं, त्याची जात धर्म बघितला जात नाही. त्यामुळे हा जो काही कांगाव आहे विरोधकांचा, पण पहिल्या दिवसापासून सरकारचं काम आहे ना, आणि सरकार थोडी जात धर्म बघून आपल्या विकास कामांच्या योजना राबवणार आहे. म्हणून म्हटलं ना की बघ, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ बघू, जातीनिहाय धर्मानिहाय आम्ही जनगणना करू, या सगळ्या गोष्टी काँग्रेस का करताय? आता सरकारचं जे काम असतं तेच काम गेल्या 65 वर्षांमध्ये बेसिक गोष्टी घडल्या नाही. त्या गोष्टी मोदीजींनी गेल्या 10 वर्षात करून दाखवल्या आणि म्हणूनच जनतेचा मोदींवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. आणि मोदीजी म्हणूनच आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की 4 ठिकाणचं मतदान झालेलं आहे, 5व्याचं होणार आहे. 3ऱ्या मतदाना अखेरच अमित भाईंनी त्या दिवशी सांगितलं की 200च्या वर भारतीय जनता पक्षाला सीटा मिळतात आहे. त्यामुळे 370चा आमचा हा जो आकडा आम्ही स्वतःसाठी सेट केलाय त्याच्या जवळपास आम्ही 7व्या मतदानानंतर पोहोचणार हे नक्की आहे. बर,
खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निवडणुकीत प्रचारामधलाच आकडा सगळ्यांच्या मनावर किंवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा नाहीये. जर 2023 ते 2024 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रामध्ये किती दौरे झाले याच्यावर जरी नुसती आपण नजर टाकली तरी आपल्याला लक्षात येईल की मोदींची महाराष्ट्रावर किती मर्जी आहे. एक नजर टाकूयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिसेंबर 2022 पासूनचे महाराष्ट्रातले दौरे. डिसेंबर 2022ला नागपूरला पंतप्रधान आले होते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यासाठी. त्यानंतर त्या वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा याच कार्यक्रमामध्ये त्यांनी हिरवा झेंडा दाखवला होता आणि नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सुद्धा याच कार्यक्रमामध्ये झालं होतं. त्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यात जानेवारी 2023 ला मुंबईमध्ये आले होते मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी. मुंबई मेट्रोनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेस प्रवासही केला होता. विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. फेब्रुवारी 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले होते. मुंबई शिर्डी वंदे भारतला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुंबई सोलापूरला वंदे भारतला हिरवा झेंडा त्यांनी दाखवला. सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचं उद्घाटन केलं. कुरार अंडरपासचं उद्घाटन केलं. ऑगस्ट 2023 मध्ये पुणे मेट्रोला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दाखवला गेला. पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी याच कार्यक्रमामध्ये झाली आणि लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दिवशी उपस्थिती लावली. ऑगस्ट 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं उद्घाटन कार्यक्रम होता त्याला उपस्थिती लावली. ऑक्टोबर 2023ला अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान आले होते. त्याच कार्यक्रमामध्ये साई मंदिरातील AC वेटिंग रूमचं उद्घाटन सुद्धा त्यांनी शिर्डी साई मंदिरामध्ये जाऊन केलं. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर आले. मुंबईमध्ये त्यांनी अटल सेतूचं उद्घाटन केलं. महाराष्ट्र राज्य सरकारसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यानंतर नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरतीही केली. सोलापूरमध्ये जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यामध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं आणि विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन सुद्धा याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हे वाचता वाचताच मला धाप लागली आहे. वर्षभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये केलेल्या उद्घाटनांची यादी जवळपास प्रत्येक महिन्यामध्ये पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा आयोजित होता. पंतप्रधानांसाठी इतक्या मोठ्या देशामध्ये एकाच राज्यामध्ये खरं तर इतके दौरे देणं आणि प्रत्येक महिन्याला येणं हा योगायोग असू शकत नाही आणि विशेषतः तो योगायोग नक्की नसतो जेव्हा निवडणुका एका वर्षावर असतात. विद्याताई ही चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. विद्याताई मला वाटतं दमून भागून आल्यात. पहिलं पाणी प्या तुम्ही मग तुम्हाला मी प्रश्न विचारते. मी काय दमलेले नाही चांगले लढते आहे काळजी करू नका. क्या बात आहे. बरं मी आता इतकं मोठं ग्राफिक्स वाचलं ते तुम्ही मला वाटतं पाहिलं असाल. काय तुमचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणुकांच्या आधीपासून निवडणुकांच्या दरम्यान महाराष्ट्रावर इतकी नजर का? कारण त्यांना माहिती आहे की ते जे 400 पारची घोषणा दिलेली आहे 400 पार काही शक्य नाही. त्याच्यामध्ये बिहार असेल इवन UP असेल आणि महाराष्ट्र असेल. महाराष्ट्रामध्ये यावेळेस त्यांना एवढ्या सीट्स मिळणार नाहीये याची त्यांना पूर्ण खात्री झालेली आहे आणि म्हणून ते महाराष्ट्रावर जास्त लक्ष ठेवू नयेत. कारण महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस आणि इतर कंपनी जरी सांगत असतील की आम्ही 45 आणि काय बावनकुळे तर 48च्या 48 जागा मिळवणार असं जे सांगतायत, परंतु त्याच्यानंतर महाविकास आघाडी जी काय महाविकास आघाडीमध्ये त्यांनी जे शिवसेनेला तोडायचं काम केलं 50 खोके एकदम ओके करून त्यांना असं वाटलं की आता आपण महाराष्ट्र काबीज केला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाटलं आता अजितदादा आपल्याकडे आलं म्हणजे उर्वरित महाराष्ट्र आलं. कारण एकनाथ शिंदेची ताकद ही फक्त ठाण्यापुरता मर्यादित आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना कळलेलं की आपल्याला तेवढे चांगले रिझल्ट मिळू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी एक लक्षात घेतलं की आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा काही 41 सीट्स मिळणार नाहीयेत आणि तिथे जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे किंवा मोदींना अजून असं वाटतंय की आपला करिश्मा अजून आहे आणि त्या करिश्म्याच्या जोरावर आपण 14च्या निवडणुका जिंकल्या. 19ला काही थोड्याफार प्रमाणात ती लाट शिल्लक होती पण आता 24ला जर तुम्ही बघितली तर ओहोटी पूर्ण लागलेली आहे. म्हणजे समुद्राचं जे चित्र आपल्याला बघायला मिळतं की भरतीच्या वेळी अगदी तो समुद्र बघावासा वाटतो परंतु ओहोटी लागली की सगळी समुद्रातली घाण बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे आता मोदींनी धसका घेतलाय की इथे आपलं काही खरं नाहीये आणि पुन्हा एकदा आपला करिश्मा होऊ शकतो का म्हणून ते वारंवार म्हणजे
इतके कुठल्याच राज्यात गेले नाही एवढे ते एवढ्या महाराष्ट्रावरती संख्येनं लक्ष महाराष्ट्र concentrate विश्वास केलं. पाठकजी काय म्हणजे ताईंशी काय जमत नाही का तुमचं? अगदी पाठ करूनच बसलात त्यांच्याकडे. काय काय तुमचं काही जमत नाही का? हा? कॅमेरा इकडे आहे म्हणून मी करू का इकडे तोंड? नाही नाही करू शकता तुम्ही. अरे मला वाईट वाटलं तुम्ही दोघं जण एकमेकांकडे पाठ करून अगदी बसलात. नाही, नाही, मी कुठे पाठ केलेली आहे? नाही मला असं नाही बसायला मला वाटलं सांगितलं. तुम्ही हे माझे ठरवलं की चांगले काय मित्र दोघांनी आहेत. एकमेकांकडे बघायचं नाही म्हणून. भाजपचे सगळे आमचे चांगले मित्र आहेत त्यामुळे बर काय. संजीव शेवडेकर आपल्याकडे आहेत. संजीव शेवडेकरजी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती किंवा पंतप्रधान पदावरची कोणतीही व्यक्ती एखाद्या राज्यामध्ये एका वर्षामध्ये जवळपास 9-10 दौरे करते, विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतात, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. अशा वेळेला एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असतो. अगदी. आणि महाराष्ट्र कसं आहे, महाराष्ट्रात 48 जागा आहेत. युपी नंतर अगर पुढचं मोठं राज्य असेल हा हा तर तुम्ही कसं असतं, मॅक्सिमम जिथे आहे तिकडेच तुम्ही प्रयत्न करणार. बरोबर. त्याच्यामुळे महाराष्ट्र, बिहार, बंगाल हे 40 पेक्षा अधिक सीट असणाऱ्या जागा आहेत. तर तिकडे त्यांचा प्रचारावर भर असतो आणि तिकडच्या विकास कामांवर लक्ष असतं. आणि कुठचंही सरकार असो, म्हणजे ते मोदी असो की आता राज्याच्या निवडणुकीतील इलेक्शनच्या 1-2 महिने अगोदर किंवा 6 महिने अगोदर भूमिपूजन, नवीन अनाउन्समेंट, झालेल्या कामांचं काम पूर्ण नसेल झालं तरी त्याचं ओपनिंग सेरेमनी, बोर्ड लावणं, कारण क्रेडिट असतं. चुकून सरकार गेलं आणि क्रेडिट नाही आलं तर, कारण बोर्ड लागतो, कायमचा राहतो. त्याच्यामुळे ही धावपळ कायम असते, सगळ्या पक्षांची असते. बर म्हणजे हे याच्यामध्ये काही फार तुम्हाला विशेष वाटत नाहीये. विश्वास पाठकजी, ताईंनी आता बरेच आरोप केले आणि 400 पारला तर त्यांनी पार फुल्ली मारून टाकली. नाही 4 जूनपर्यंत ते तसं बोलू शकतात. हा आणि 2019-24 आम्ही डिबेटमध्ये होतो. रिझल्ट लागायच्या आधी ते असेच बोलायचे, 2014 देखील अशाच बोलायच्या. मला प्रश्न असं विचारायचा आहे त्यांना की समजा आपलं बिहार, तो त्यांच्याकडे बघून विचारलं तरी चालेल तुम्ही, म्हणजे मला काय अडचण नाहीये. बिहार नंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळत नाही असं त्या म्हणतात. तर मी त्यांना विचारतो मग कोणाला यश मिळणार, चला त्याच्यावर आपण बोलूया. समजा आम्हाला नाही मिळालं तर कोणाला मिळेल, का बरं मिळेल, हा साधा प्रश्न आहे. बघा या सगळ्या गोष्टी कसं आहे की आता ते डिबेटवर बसले त्यांना उत्तर तर देणं विश्वास भागच आहे. पाठक तुम्ही असं सांगता जवळपास निवडणुका लढायच्याच नाहीये तो. नाही ते म्हणतात की आम्हाला यशच मिळणार नाही. हा. आज उत्तर प्रदेशमध्ये योगीजींचं दुसऱ्यांदा सरकार मोठ्या अंतराने निवडून आलेलं आहे, मेजॉरिटीने आलेलं आहे. त्यांचा तिथला जो परफॉर्मन्स आहे, त्यांनी ज्या प्रकारे तिथलं लॉ अँड ऑर्डरचा सिच्युएशन त्यांनी पूर्ण कंट्रोलमध्ये केलेली आहे. तर योगीजीने तर कोण होत तिकडे, याच्यात त्यांनी अखिलेश यादवला बघितलेलं आहे, मायावतींना बघितलेलं आहे. त्यामुळे तिथे तर आम्ही आधीपेक्षा जास्त, म्हणजे 73 पेक्षाही जास्त, 80 पेक्षा 80 पेक्षा जास्त नाही ना? 80 पेक्षा जास्त रे, पण 73 पेक्षा देखील जास्त मिळतील. महाराष्ट्रात जर प्रश्न झाला, मागच्या 43 होते, 43 वरून 48 वर कसं जायचं, हा. या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, घडत आहे, आम्ही जमिनीवर आहे म्हणून सांगतो. आणि मला असं वाटतं की मोदीजींना परत निवडून का द्यायचं, कारण शेवटी जनतेसमोर देखील एक काहीतरी तुलनात्मक कोणी व्यक्ती हवी. तर मोदीजी नाही तर कोण, समजा मी मतदार म्हणून 20 तारखेला मला मतदान करायचं आहे, मी जर क्षणभर असा विचार केला की मोदीजींना मला मत नाही द्यायचं आहे, तर मला प्रश्न हा पडेल की मग कोणाला देऊ मी मत. माझं मत शेवटी जाणार कुठे, ते वायाच जाईल ना. शरद पवार बनणार आहे मुख्य प्रधानमंत्री, राहुल गांधी बनणार आहे, ममता बनणार आहे, कोण बनणार आहे. आणि यांचे महाप्रवक्ते म्हणतात आहे की मी दर वर्षाने एक प्रधानमंत्री करू. हा जो पोरखोल आहे, ही यांची जी विचारांची दिवाळखोरी आहे, त्याला कंटाळून जनता ही मोदीजींच्याच मागे येणार आहे. त्यामुळे 400 काय 400च्या वर देखील जागा जातील, तर एवढ्यासाठी कारण देश कुठेतरी सुरक्षित हातामध्ये जाणार आहे. बरं विद्याताई, नाही हे यांचं स्वप्नरंजन आहे. ते आमच्यावरतीच ढकलतायत की तुम्हाला असं तुमच्याकडे कोणीच नाही. आमच्याकडे चॉईस आहे, समजलं ना. इथे चॉईसच नाही कोण choices सांगा, चला. आहे. इथे लोकांना जर काही सांगा, वाटलं, choice इथे सांगा जर ना. लोकांना वाटलं की मोदी नको आपल्याला, काही लोक मोदींचा हसरा चेहरा बघून कंटाळलेले आहेत. कारण काय झालंय, महागाई प्रचंड झालेली आहे. मोदींनी 2014 साली सांगितलं होतं की आम्ही महागाई कमी करू, गॅसचं सिलेंडर जे 400चं आहे ते आम्ही 350 रुपयाला करू. परंतु आज सिलेंडर 1200 रुपयाला आहे. पेट्रोल डिझेल 100 पार केलेली आहे. जीएसटीने लोक परेशान आहे, बेरोजगारीने परेशान आहे. म्हणजे जे आता मोदींची गॅरंटी म्हणून जे सांगतायत ती गॅरंटी कसली. मग 2014च्या गॅरंटीचं काय झालं, 2019च्या गॅरंटीचं काय झालं. महागाई कमी झाली नाही प्रत्येक ठिकाणी. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार होते. आता काय म्हणतात, शौचालय देऊ. शौचालय कशाला, आतमध्ये शौचालय असलेलं घर द्या ना, पाणी असलेलं घर द्या ना. पाण्याची समस्या आहे, शौचालयाची समस्या आहे. 2022 पर्यंत तुम्ही घर देणार होते. मी तुम्हाला सांगते, फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये, म्हणजे मी आतापर्यंत झोपडपट्ट्यांमध्ये इतके वर्ष कामं करते,
पुनर्वसनाचे 13,500 घरं झाले, पण जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या पुनर्वसनाला पूर्ण ब्रेक लागला, एकही घर मिळालेलं नाहीये. त्यामुळे हे जे मोदींचे वचन आहेत ती वचनं म्हणजे ती गॅरंटी, खोटी गॅरंटी आहे. ती आता कितीही तुम्ही गॅरंटी सांगितली ना तर ती नाहीये. त्यामुळे तुमचा मोदी की गॅरंटीवर विश्वास दुसरा चेहराच नाहीये त्यांच्याकडे. बरं, विश्वास पाठकजी, महाराष्ट्राचा विचार करता एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, या दोनही पक्षांच्या नेत्यांना प्रामुख्यानं मिळणारी सहानुभूती. कारण महाराष्ट्रामध्ये हे पक्ष फुटले, मग त्यातले बहुतांश नेते भाजपसोबत गेले, मग त्या पक्षांची नावं आणि चिन्ह त्यांना मिळाली, आणि मग ज्यांचे मूळ पक्ष होते त्यांना मात्र दुसरी नावं आणि दुसरं चिन्ह घ्यावं लागलं. त्यामुळे एक सहानुभूतीची लाट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आहे, आणि ती भाजपसाठी अडचणीची आहे. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातले दौरे प्रचंड संख्येनं वाढवण्यात आले, त्यांच्या निवडणूक प्रचारांची संख्या, प्रचार सभांची संख्या वाढवण्यात आली. हा जो आरोप होतोय, हा जो दावा केला जातोय, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, जनता इतकी भोळी नाहीये. जनता त्यांना सहानुभूती का देईल? ज्या जनतेने 2021 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेव्हाचा एकसंध शिवसेना यांना मॅन्डेट दिला होता, सरकार बनणं अपेक्षित होतं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे पाठीत खंजीर खुपसला हे जनतेला माहिती आहे, आणि जनता अजून विसरलेली आहे. आणि त्याचं दुःख केवळ भारतीय जनता पार्टी किंवा आमच्या कार्यकर्त्यांना नाही, तर त्या शिवसैनिकांना देखील होतं, जे कट्टर शिवसैनिक होते. एकनाथ शिंदेपेक्षा कट्टर शिवसैनिक तर कोणीच नव्हता, पण त्यांना देखील जेव्हा ते कळलं की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे वागतात हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या काही विचारधारा होती त्याच्या विरुद्ध चाललेल्या आहे. ते त्या काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी करतात आहे, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना मारत नाही, जे राम मंदिराच्या उद्घाटनाला देखील जायला आता मागे पुढे बघतात आहे. माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणायला देखील त्यांची जीभ आता कतरते आहे. तेव्हा त्यांच्याच लोकांनी हा केलेलं बंड होतं. पण तीच राष्ट्रवादी तुमच्याबरोबर आली तर काय प्रॉब्लेम नाहीये? मग ते काहीच नाही. राष्ट्रवादीमध्ये देखील दुसरा विषय नव्हता. शरद पवारांचं पुत्रीविषयीचं अंध प्रेम पक्ष राहायला बाजूला, फक्त माझ्या मुलीला सेटल करायचं आहे या भावनेपोटी त्यांनी एवढे कोलांटोळ्या घालल्या. हे तुम्ही सुनील तटकरेंच्या तोंडून आहे का, अजितदादांच्या तोंडून आहे का? त्यांनी कशा कशा कोलांटोळ्या घालल्या. ते पहाटेचा शपथविधी असो, त्याच्यानंतरचा शपथविधी असो, याला पूर्णपणे शरद पवार जबाबदार आहे, ह्या तर त्यांचे नेते सांगतात आहे. त्यामुळे सहानुभूती त्यांना कशी देणार? जनता एवढी भोसड. कल्याण मधली व्हिज्युअल सत्ता समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये सभा घेण्यासाठी आलेत. कपिल पाटील यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी सभा आहे, आणि कपिल पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गदा भेट देत असतानाची दृश्य आपण